गुड आफ्टरनून. गुड माझा आफ्टरनून. आवाज क्लिअर येतोय? येस टीचर. ओके. तर फर्स्ट आपण ओरल घेणार आहे. काल आम्ही सांगितलेलं तुला फर्स्ट पोयमवर मी क्वेश्चन विचारणार. ओके. ओके. तर आपण स्टार्ट करूया ओरलला. हो. फर्स्ट क्वेश्चन है, कक्कू किसका नाम था? कक्कू किसका नाम है? तर कक्कू कोणाचं नाव होतं? कक्कू एक लड़के का नाम है. कक्कू लड़के का नाम नहीं है, कक्कू कोयल का नाम है. ओके. ओ, ओके. तो कक्कू कोयल का नाम है. यस. कक्कू दिन भर क्या करता रहता है? कक्कू दिन भर रोता रहता है. यस, वेरी गुड. नेक्स्ट, कक्कू कोयल जैसा क्यों नहीं है? कक्कू दिन भर रोता है, उसकी आवाज भी मीठी नहीं है, उसे गाना बिल्कुल भी नहीं आता, इसलिए वो कोयल जैसा नहीं है. ओके, वेरी गुड. लड़का कक्कू को किस किस नाम से पुकारता है? लड़का कक्कू को सक्कू, सक्कू, बक्कू, जक्कू नाम से बुलाता है. यस, वेरी गुड. थैंक यू टीचर. ओके. तर आपण आता नेक्स्ट लेसन स्टार्ट करूया. ओके. ओके. तर आपलं लास्ट टाइमचं जे क्वेश्चन आन्सर्स राहिले होते ते आपण पहिले कंप्लीट करूया. हो. हम सबसे हमसे हमसे सब कहते, ही पोयम बघितली होती ना आपण लास्ट टाइम. येस टीचर. स्क्रीन दिसतंय ना? हो. तर याचे आपले फर्स्टच पेज आपण फक्त घेतलेला वाटतं. पेज नंबर 49च फक्त आपण घेतला होता. येस. येस. तर त्याचे पुढचे क्वेश्चन आपण त्याचे आन्सर बघूया आणि नंतर मग नेक्स्ट लेसन आहे तो स्टार्ट करूया. ओके. ओके. कौन सी चीज कहा? शालू को बहुत सी चीजों के नाम आते हैं. उसने नामों को लिखकर पट्टी भर ली. लिख कर पट्टी भरली. वे नाम मैंने नीचे लिख दिए. आता ती शालू आहे, तिला सगळे नाव खूप खूप म्हणजे काय काय वस्तूंची नावं माहित होते. तर तिने काय केलं, सगळे वस्तूची नावं काय केलं एका पट्टीवर लिहून काढले. ओके. तर आपल्याला आता ते सांगायचे. आता इथे बघा, इथे लिहिलेलं आहे शालू की सूची, म्हणजे तिने जे तिला वस्तूची नावं माहित होते तर तिने इथे लिहिले सगळे. तर आता आपल्याला काय करायचंय, त्याला आपल्याला वेगळं करायचं, म्हणजे कशामध्ये कशाचं नाव लिहिलं. तर अब शालू यह सोच रही है कि किस नाम को किस खाने में लिखना है, तो क्या तुम उसकी मदद कर सकती हो? तर बघा, तर पहिलं काय आहे, ब वरून जानवर या पक्षी. आता फर्स्ट काय, ब वरून शोधायचं आपल्याला. या ह्याच्यामध्ये ब वरून कुठलं लिहिलंय तिने, नाम बकरी. काय लिहिलंय? बकरी. 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 तर बकरी काय आहे, जानवर आहे ना. हो. तर जानवरच्या कॉलम मध्ये येणार. ओके. नंतर काय, बेर सुद्धा लिहिलंय ब वरून. तर बेर काय, हे फळ आहे. ओके, फल आहे. तर इथे काय ना, खाणे पिणे का सामान. नंतर काय, ब वरून अजून तिने लिहिलंय बल्ला. बल्ला म्हणजे काय, बॅट. तर ते काय, खेल का नाम या सामान. ओके. ओके. तर तसंच म वरून काय आलंय, मगर तिने दिलेलं आहे. तर मगर आपण जानवर मध्ये लिहिलं. आता म हो. वरून काय लिहिलंय, मारकुटाई. मसाला. मसाला टीचर. हा, मसाला कशामध्ये येईल, खाणे पिणे क्या सामान मध्ये. ओके.
हाँ. आणि मार कुटाई कशामध्ये येईल? खेल. हा, मार खेळ. कुटाई खेल का नाम या सामान. हा. नंतर काय दिलंय? क. क वरून काय लिहिलंय तिने? कबूतर. हा, तर कबूतर कशामध्ये येईल? जानवरों हा, या पक्षीमध्ये. हा. क वरून अजून काय लिहिलंय तिने? ककडी. तर ककड़ी. ककडी खाणे, खाणे पिणे का सामान. नंतर अजून क वरून काय लिहिलंय तिने? कंकड़ कबड्डी. कंकड़ कबड्डी. हा, कबड्डी आहे. आणि कंकड, कंकड, कंकडचं नाही दिसत आहे मला. कबड्डी, हा कंकड इथे लिहिलंय त्यांनी हो. ऑलरेडी. ओके. नेक्स्ट काय? ल. ल वरून काय काय आहे? लड्डू. लड्डू लोमड़ी. खाणे का? लोमडी जानवर. लट्टू, लट्टू दिलाय त्यांनी. लट्टू हो. सामाख्यचं हे भोवरा म्हणजे. ओके. नंतर प वरून बघायचं काय आहे? ते सगळं लिहायचंय. ओके. तर का? पेड़ा. पेड़ा. हा, पेडा. नंतर काय लिहिलंय प वरून अजून? पपीता. हा, पपीता खाने की चीज है. देन पतंग. हा, खेल का नाम. हा. तर येतील बाकीचे लिहिता तुला? यस टीचर. ओके. नेक्स्ट पेज वर बघूया आपण. ऐसे ही खेल तुम और अक्षरों के साथ खेल सकते हो. अलग 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 तरह के खाने भी बना सकते हो, जैसे ट से शुरू होने वाली गोल या लाल चीज. तर काय असतं ट वरून? टमाटर. यस. अब हर एक खाने के नाम वर्णमाला के हिसाब से क्रम से लगाओ. आता काय वर्णमाला माहिती आहे ना तुला? क ख ग. यस टीचर. हा, तर ते जे सगळे नावं लिहिलेत आपण इथे वरती, ते काय करायचे? सगळे त्याला वर्णमालानुसार लावायचे. म्हणजे आता क नंतर काय ना, ख ख ख वरून असेल तर लिहायचं, नाही तर ग घ. तर सगळे इथे काय करायचंय? अरेंज करून लिहायचं. ओके. ओके. नंतर दिले हम सब कहते कविता में जिन लोगों, चीजों और जगहों के नाम आए उन्हें नीचे गई तालिका में लिखिए. आता याच्यामध्ये जे जे नावं आलेत, लोकांची नावं असतील, नाहीतर काही वस्तूची नावं असतील, नाहीतर काही जग की नाव म्हणजे काही जागेची नावं असतील, ती तुम्हाला याच्यामध्ये लिहायचंय. आता लोकांमध्ये कुठले कुठले नावं आलेत? भैया, अम्मा, पापा. हा, भैया, अम्मा, भैया, पापा. अम्मा, पापा. देन चांद, चांद पण आलाय ना, हो. चांद. देन सूर्य, यस सूर्य, बादल, हवा. टीचर. हाँ. ओके. आणि नंतर चीजे, चीजे कुठले आलेत? धूप, धूप, चांदनी, हवा, जलदार, खिलौने. ओके. आणि जग? यहाँ, अंदर, घर भर, बाहर. यस, व्हेरी गुड. आता इथे तुम्हाला एक स्टोरी दिली. ही स्टोरी तुला माहित असेल, कौवा और लोमड़ी. यह कहानी तुमने कई बार सुनी होगी. तर बघा, एक बार एक कौवे को रोटी मिली. एक कावळा असतो, त्याला भाकरीचा तुकडा मिळतो. लोमडीने नंतर लोमड़ी बोली, नहीं, नेक्स्ट याच्यानंतर वाटतं. लोमड़ी ने सोचा क्यों ना मैं इस कौवे को मूर्ख बनाकर रोटी ले लूं. तर तिथनं ती कोण कोल्हा लोमडी जात असते, मग तिला दिसते ती भाकरीचा तुकडा. मग ती काय बोलते की मी या कावळ्याला काय मूर्ख बनवून तो भाकरीचा तुकडा घेते. ओके, चपातीत. नंतर ओके. लोमड़ी बोली, कौवे भाई तुम इतना अच्छा गाते हो, मुझे भी एक गाना सुनाओ. तो बघा, कोल्हा काय बोलतो की आता त्याला त्याच्या चोचीतला भाकरीचा तुकडा पाहिजे ना,
तर तो काय बोलतो, तू इतकं चांगलं गाणं बोलतोस तर मला एकदा गाणं बोलून दाखव ना. आणि मग त्याला माहिती आता हा जर का बोलण्यासाठी ओरडण्यासाठी जर चोच त्यांनी उघडली तर काय होणार, त्याच्या तोंडातला जो भाकरीचा तुकडा आहे तो काय करणार, खाली पडणार. पढ़ना। मग तसंच काय केलं कव्वेने, मूर्ख तो कव्वेने काय केलं, कव्वेने जैसे ही गाणे केले मुंह खोला, रोटी नीचे गिर गई. त्यांनी काय केलं, तोंड उघडलं आणि भाकरी खाली पडली. पढ़। लोमड़ी ही रोटी लेकर चली गई. तर हाँ। तिने तो उचलला आणि गेली. तर काय सांगितलं, आओ सब अब सब इन्हीं चित्रों से एक नई कहाणी बनाइये. आता तुम्हाला काय करायचंय, हे सगळं याच्यावरून एक गोष्ट तयार करायचंय. ओके. यस टीचर। ओके। तर काय कसं करणार, एक बार एक कौवे को रोटी एक मिली, रोटी एक देख रोटी देखकर लोमड़ी के मुंह में पानी आ गया. देन रोटी पाने के लिए उसने एक उपाय सोचा और कौवे से कहा, भाई तुम कितना अच्छा गाते हो, मुझे भी एक गाना सुनाओ. तर कौवा चालाक था. तर हाँ। इथे वेगळी स्टोरी आहे. ओके. तो कौवा चालाक था, लोमड़ी की चालाकी समझ गया, रोटी को पंजे में दबाकर गाना गाने लगा. बघ इथे त्यांनी काय केलंय, वेगळं चित्र दाखवलंय. चित्र दाखवलंय त्यांनी, त्याच्या पायाच्या खाली काय केलंय, चपाती ठेवली, भाकरीचा तुकडा ठेवलाय. या आणि नंतर हाँ। काय केलं, लोमड़ी को कौवे की समझदारी समझ में आ गई और वह अपना मुंह लेकर चली गई और कौवा बड़े मजे से रोटी खाने लगा. यस टीचर। कळालं, तर स्टोरी अशी बनवायची. यस टीचर। ओके. कळालं. मग हे क्वेश्चन आन्सर्स कम्प्लीट करायचे. यस टीचर। तर आपण आता नेक्स्ट लेसन घेऊया. ओके टीचर। टिप टिप्पा. ओके. ओके। ते यस टीचर। ओके. टीचर रीड करूं? हां चालेल. एक थी बुढ़िया, उसका एक पोता था। पोता रोज रात रात में सोने से पहले दादी से कहानी सुनता। दादी रोज उसे तरह तरह की कहानियां सुनाती। एक दिन मूसलाधार बारिश हुई। ऐसी बारिश पहले कभी नहीं हुई थी। सारा गांव बारिश से परेशान था। बुढ़िया की झोपड़ी में पानी जगह जगह से टपक रहा था। टिप 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 टिप। इस बात से बेखबर पोता दा, दादी की गोद में लेटा कहानी सुनने के लिए मचल मचल रहा था। बुढ़िया खींचकर बोली, अरे बचवा, का कहानी सुनाई। ये टिपक टिपवा से जान बचे तब ना। पोता उठकर बैठ गया। उसने पूछा, दादी यह टिप टिप टिपवा कौन है? टिप टिपवा या शेर बाघ से भी बड़ा होता है। दादी झट से छत से छत से टपकते हुए पानी की तरफ देखकर बोली, हाँ बचवा, न शेरवा से डर, न बगवा से डर। डर भगवा के भगवा से डर। भगवा के डर। डर तो डर टिप टिपवा के डर। संयोग से मुसीबत का मारा एक बाघ बारिश से बचने के लिए झोपड़ी के नीचे बैठा था। बेचारा बाघ बारिश से घबराया हुआ था। बुढ़िया की बात सुनते ही वह और डर गया। अब यह टिप टिपवा कौन सी बला है? जरूर यह कोई बड़ा जानवर है। कभी तो बुढ़िया शेर बाघ से ज्यादा टिप टिपवा
से डरती है। इससे पहले कि बाहर आकर वह मुझ पर हमला करे, मुझे यहाँ से भाग जाना चाहिए। बाघ ने ऐसा सोचा और झटपट वहां से दूर दुम दबाकर धूम दबाकर। दुम दबाकर भाग चला। उसी गांव में एक धोबी रहता था। वह भी बारिश से परेशान था। आज सुबह से उसका गधा गायब था। सारा दिन वह बारिश में भीगता रहा और जगह जगह गधे को ढूंढता रहा, लेकिन वह कहीं नहीं मिला। धोबी की पत्नी बोली, जाकर गांव के पंडित जी से क्यों नहीं पूछते? वह बड़े ज्ञानी हैं। आगे पीछे सबके हाल ही उन्हें खबर रहते हैं। पत्नी की बात धोबी को जच गई। अपना मोटा लोट उठ लट्ठ। लठ लट्ठ। लठ लठ उठाकर वह पंडित जी के घर की तरफ चल पड़ा। उसने देखा कि पंडित जी घर में जमा बारिश का पानी उलीच उलीच कर फेंक रहे थे। धोबी ने बेसब्री से पूछा, महाराज, मेरा गधा सुबह से नहीं मिल रहा है। जरा पोथी पो- पोथी बाजकर। बा- बाजकर बताइए तो। वह कहाँ है? सुबह से पानी उलीचते उलीचते पंडित जी थक गए थे। धोबी की बात सुनते उछला झुंझला। झुंझला झुंझला पड़े और बोले, मेरे पोथी में तेरे गधे का पता ठिकाना लिखा है क्या? जो आ गया पूछने। अरे, जाकर ढूंढ उसे किसी गड़ई पो, पोखर में। और पंडित जी लगे फिर पानी उलीचने। धोबी वहां से चल दिया। चलते चलते वह एक तालाब के पास पहुंचा। तालाब के किनारे ऊंची ऊंची घास लग रही उग। उग उग रही थी। धोबी घास में गधे को ढूंढने लगा। किस्मत किस्मत का मारा बेचारा बाघ टिप टिपवा के डर से वही घास में छिप बैठा था। धोबी को लगा कि बाघ ही उसका गधा है। उसने आव देखा न था और लगा बाघ को मोटा लट्टा बरसाने। बेचारा बाघ इस अचानक हमले से एकदम घबरा गया। बाघ ने मन ही मन सोचा, लगता है यह टिप टिपवा है। आखिर इसने मुझे ढूंढ लिया। अब अपनी जान बचानी है तो यह जो कह कह कहे चुपचाप करते जाओ। आज तूने बहुत परेशान किया है। मार मार कर
मैं तेरा कचूमर निकाल दूंगा। ऐसा कहकर धोबी ने कान धोबी ने बाघ का कान पकड़ा और पकड़ा और उस उसे खींचकर हु- हुआ घर की खींचता हुआ घर की तरफ चल दिया। बाघ बिना बाघ बिना चू चप्पड़ किए भीगी बिल्ली बन धोबी के पीछे पीछे चल दिया। घर पहुंचकर धोबी ने बाघ को खोटे से खुं- खूंटे से बांध दिया और सो गया। सुबह जब गांव वालों ने धोबी के घर के बाहर कुत्ते से एक बाघ को बंधे देखा तो उनकी आंखें खुली की खुली रह गई। ओके. व्हेरी व्हेरी गुड. तर थैंक समजली यू. तुला? यस टीचर. ओके. तर काय सांगितलं याच्यामध्ये, टिप टिपवा म्हणजे काय होतं ते, जे छतमधून, आपल्या घराच्या छपरातून हो वरतून जे आपलं गळतं ना पाणी, कधी कधी जोरात पाऊस आल्यावर, तर त्या म्हातारीच्या घरात सुद्धा ते छतामधून, छपरामधून काय करत होतं, पाणी घरात गळत होतं. तर हो ते त्याला ती टिप टिपवा बोलत होती. आणि त्या मुलाने विचारलं होतं की टिप टिपवा कोण आहे? तो शेर आणि वाघ, म्हणजे सिंह आणि वाघापेक्षा पण जास्त मोठा असतो का, असं ते नाही. पण तिने काय, ती बोलली, म्हणजे तिला टेन्शन होतं ना. हो ती बोलते की त्या दोघांपेक्षा पण ते खूप म्हणजे काय, दोघांपेक्षा पण ते काय बडा होत आहे, असं तिने सांगितलं. म्हणजे ते मोठं टेन्शन असतं, तर तिला बोलायचं होतं. ओके. तर हे सगळं कोण ऐकत होतं तिथे, त्यांच्या झोपडीच्या मागे कोण होता? बाघ. वाघ. वाघ आलेला होता. तो पाण्याने, म्हणजे पाऊस भरपूर पडत होता ना, ते पावसापासून वाचण्यासाठी तो तिथे लपलेला, म्हणजे त्याच्यासाठी, शेल्टरसाठी, म्हणजे आडोशाला तो थांबला होता तिथे. तर ते सगळं तो ऐकत होता. हो तर ऐकता त्याला पण वाटलं की आता टिप टिपवा म्हणजे काय, आता ही म्हातारी बोलते तो सिंहापेक्षा आणि वाघापेक्षा पण जास्त मोठा आहे, म्हणजे कुठला तरी प्राणी असेल, असं त्याला वाटलं, वाघाला. ओके. मग तो ओके. घाबरला. मग तो घाबरून तिथून पळून गेला. आणि तो कुठे गेला, कुठे भेटला तो आपल्याला लास्टला, धोबीला, त्या गवतामध्ये तो जाऊन तो लपला ग- होता. त्या गवतामध्ये. हा. तर तेव्हाच इकडे एक धोबी राहत होता. तर त्याचं पण काय झालं होतं, त्याचा जो गाढव होता तो सुद्धा हरवला होता, सकाळपासून गायब होता. तर त्याची मग बायको तो बोलते की पंडित हा, तू पंडितकडे ते जाऊन. त्याला मागचा पुढचा सगळा माहिती असतो. हा. तर तिला वाटलं की तेव्हा कसं गावातली लोक जुन्या काळात, म्हणजे पंडितला, ब्राह्मणला जाऊन विचारायचे की काय झालं, असं तसं. तर तो ती पण कुठल्या बोलली जाऊन विचारा की गाढव आपला कुठे गेलाय, कुठे भेटेल असं. तर मग तो गेला आणि तो काय करत होता, पंडित, त्याच्या पण घरातनं पाणी भरपूर, छपरावरून पाणी भरपूर हे करत होतं, खाली पडत होतं. तर ते हो. पाणी तो बाहेर काढत होता. तो त्या तर भांड्यामध्ये उलटत होता नुसतं. मग हा. तो मग धोबी तेव्हाच तो धोबी गेला. त्याने विचारलं की म्हणजे सांगा, तुमचं जे पोती वगैरे आहे, ते ग्रंथ वगैरे तुम्ही वाचता ना, ते वाचून सांगा मला की आमचा गाढव कुठे त्याच्यामध्ये गेलाय. तर तो बोलतो की माझ्या पोतीमध्ये सुद्धा कुठे लिहिलंय तुमचा गाढव कुठे गेलाय, ते माझ्या पोतीमध्ये लिहिलेलं असणार आहे का, असं तो बोलला. तो बोलला की तू जाऊन तुझं शोध, कुठेतरी ते गेला असेल, हा, खड्ड्या नदी बिड्ड्यामध्ये कुठेतरी असेल. नदीच्या किनाऱ्यामध्ये लांब घासामध्ये शोध. हा. असं बोल. तर मग तो जातो. मग त्याला एक गवत वाढलेलं असतं, एक नदीच्या किनारे, एक तळा असतं. तिथं तळाच्या तो लपलेला असतो. हा. बाबू. त्याला वाटतं की तो गाढवच आहे. हो. त्याला वाटतं की त्याचं गाढव तिथे हा. पावसाच्या वासाची त्या घासच्या आतमध्ये लपून राहिले. हा. मग त्याला वाटतं तो गाढव आहे. तो काय बघत वगैरे नाही, अंधार पण असतो ना, रात्रीचा त्याचे टाइम असतो त्याचा जंगलात. कान खिचतो, त्याला काठीशी मारतो आणि घरी नेतो आणि घरी कुठेशी बांधतो. मग सकाळी गावासी बघतात की त्याच्या खुट्ट्याला बाग कसा बांधले. हा.
तर कळालंय तुला? आपण नेक्स्ट क्लासमध्ये हा परत एकदा एक्सप्लेन करू, मग आपण याचे क्वेश्चन आन्सर्स बघू. ओके. ओके टीचर, पेज नंबर 50, 51 आणि 53 होमवर्क आहे ना? हा थांब 1 मिनिट. पेज नंबर पेज नंबर 50, 51 आणि 51 हा आणि 50, 53. 51 आणि 53. येस टीचर. ओके. ओके. आणि उद्या काय आपलं मॅथ्स आहे, तर उद्या ओरल घ्यायची आपण मॅथ्सची. तर तुला 15 पर्यंत येतात ना टेबल, तर उद्या काय कर 16चा टेबल लर्न कर. ओके, मी तुला उद्या 16चा टेबल विचारेन ओरल मध्ये. 16 चाच ना टीचर? हा फक्त 16. ओके टीचर. चालेल, मग आपण इथेच थांबूया. ओके. ओके. कारण आता जर आपण लेसन स्टार्ट केला तर तो आपला कम्प्लीट नाही होणार. आपण नेक्स्ट क्लासमध्ये स्टार्ट करू. ओके. ओके टीचर. चालेल, बाय. हॅलो. हा टीचर, हा बोल. हा टीचर, तुम्हाला ऑलिम्पियाडच्या बद्दल विचारलं का? कशाबद्दल? ऑलिम्पियाड एक्झाम म्हणजे फ्रायडेला बोललो तुम्ही घ्याल का आर्याचा? मी टीचरांना मेसेज केलेला. कश कसली एक्झाम आहे ती? ऑलिम्पियाडचा मॅथ्स मध्ये घेतले तिने, तर तो म्हणजे फ्रायडेला परत तिचा होता ना दुसरा रिव्हिजन. तर बोलली तेव्हा घ्याल का तुम्ही? मी टीचरांना विचारलेला, तर तुम्हाला तुमच्याशी बोलणार होत्या त्या. माझ्याशी अजून बोलल्या नाही टीचर, म्हणून मला काय माहित नाही. मला ओ- जर सांगितलं तर मी सांगते तुम्हाला. ओके ओके चालेल चालेल. हा. बाय टीचर. बाय.